नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अथर्व खूप चिडलेला असतो मायावरती. माया, हे काय आहे तुझ्या बॅगेमध्ये? हे काळा जादू करण्याचं सामान कसं काय आहे इथे? तुला माहिती आहे ना वेदाबरोबर काय झालं होतं? त्या बाहुलीमुळे सगळं काही वेदाबरोबर घडलं आहे. माया, खरं खरं सांग, काय झालं आहे? माया सगळ्यांच्या नजरेमध्ये खाली पडलेली असते, म्हणजे एक प्रकारची ती गुन्हेगार म्हणून सगळ्यांच्या नजरेत असते. कारण की मंजिरीने असा काही डाव खेळलेला असतो की कोणालाही काहीही कळत नाही, की साधं त्या अंबिका जी आत्मा असते तिला सुद्धा कळत नाही की मंजिरी आपली काय करते ते. तोपर्यंत अथर्व तिला जाब विचारतो, माया बोल पटकन, हे सगळं काही काळा जादू करण्याच्या मागचं तुझं काय कारण आहे? वेदाला का त्रास देतेस? का मारण्याचा प्रयत्न करत आहेस? तोपर्यंत मंजिरी मध्ये येते. अरे अथर्व, एवढं चिडू नको. मला तरी काय वाटतंय माहिती आहे का, ही माया वगैरे काही करणार नाही असं काही काळा जादू. तुला माहिती आहे का, मीराची बहीण माया आहे, बरोबर ना? मीराच्या बरोबर राहून राहून माया आत्ताशी कुठं सुधारली आहे, नीट वागली आहे. ती भांडल तंटल काहीही बोलल, पण असले काही काळा जादू करल मला तरी काही वाटत नाही. असं काही बोलल्यानंतर ना दादासाहेब पटकन म्हणतात की मंजिरी बरोबर आहे. मलाही एका क्षणासाठी असं वाटलं होतं की माया असं काही करू शकणार नाही. तोपर्यंत तुझ्यामुळे जराशी हा गुंता तरी सुटला आहे मंजिरी, जरा तुझ्यामुळे हेल्प तरी झाली आहे. असं काही बोलल्यानंतर ना ही ते माया पटकन रूममध्ये निघून जाते. तोपर्यंत मंजिरी, दादासाहेब आणि अथर्व रूममध्ये असतात. दादासाहेब म्हणतात, मंजिरी, आपण ना एका चांगल्या गुरुजींनी घरात बोलूया आणि ते आत्मा आहे का नाही ते बघूया. कारण माया बोलत होती ना की घरामध्ये आत्मा आहे, तीच सगळं काही करत असणार आहे. तोपर्यंत मंजिरी म्हणते, काय गरज आहे? ती माया काहीही बोलेल. तुम्हाला माहिती आहे ना तिची मानसिक स्थिती काही बरोबर नसते म्हणून. असं काही बोलत असताना मंजिरी ही ते काल सरपलं, म्हणजे एक नागाला पाठवलेलं असतं मंजिरीला घ्यायसाठी. मंजिरी पटकन बघते त्या नागाला आणि त्याच्या पाठोपाठ जायला तयार होते. दादासाहेबांना म्हणते, मी आलेच थोड्या वेळामध्ये, माझं जराशी काम आहे. तोपर्यंत दादासाहेब हो म्हणतात. त्या नागाच्या पाठीपाठी ही मंजिरीही जायला निघते. ती मार्जीपाशी जाते. तोपर्यंत माया आपली म्हणजे खूप घाबरलेली असते, रूममध्ये येऊन रडत बसलेली असते. अंबिका म्हणते, माया, तू वेदाला मारण्याचा प्रयत्न केला आहेस ना, मी तुला सोडणार नाही. आणि सगळ्या काही तिच्या रूममधल्या वस्तू ही अंबिका फेकायला लागलेली असते. हे सगळं माया पाहून खूप घाबरते आणि खूप जोरजोरात ओरडायला लागते, वाचवा वाचवा, असं काही बरंच वेड्यावानी करत असते. तोपर्यंत ते मीरा काही आपली आलेली नसते घरामध्ये. अंबिकालाही कळत नसते की नक्की ह्याच्या मागचं सत्य नक्की काय आहे. पण त्या अंबिका जी आत्मा असते तिला सुद्धा कळत नाही की मंजिरी ही चेटकीन आहे, काहीतरी काळा जादू करते. वेदाला आणि मीराला मारण्याचं पाठीमागचं राज सत्य ही मंजिरीचंच आहे. ही आत्मा अशी कशी असू शकते रे? पण ह्याच्यामध्ये जरा विचित्रच दाखवले. परत ही मांजरीपाशी मंजिरी जाते. मंजिरी म्हणते की तुला माहिती आहे का, ती जोपर्यंत महागौरी त्या घरामध्ये आहे आणि मीराच्या आणि वेदाच्या पाठीमाग आहे तोपर्यंत आपण त्या दोघींना काही मारू शकणार नाही. कारण की प्रत्येक वेळेस ती म्हातारी मध्ये मध्ये येते ना, त्यासाठीच हे सगळं काही होत आहे. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर ना मंजिरी म्हणते की आपण सारखा वार करत राहायचा, सारखं मारण्याचा प्रयत्न करत राहायचा. तोपर्यंत मंजिरीला असं काही तिने दिलेलं असतं, त्याच्यामुळे वेदा आणि मीराला मारण्याचा प्लॅन पुरेपूर ह्या दोघींनी केलेला असतो. पण येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मंजिरी त्या सर्प जो नाग असतो ना त्याच्या मदतीने वेदाला मारण्याचा प्रयत्न करते, फुल टू प्लॅन बनवते. पण हे अथर्वला, अंबिकाला आणि मीराला कळेल का? खास करून ह्या महागौरी असते ती चेटकिनीला कसं काय तिच्या ताब्यामध्ये करेल? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.